वाघ समजून ज्याला काँग्रेसनं आजपर्यंत दूध पाजलं तो वाघ नव्हे तर बोका निघाला। होय, काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाला रामराम करून भाजपमध्ये प्रवेश केला आणि ज्या नेत्याला काँग्रेसनं आजपर्यंत वाघ समजलं, ज्या नेत्यावर मोठी जबाबदारी दिली, ज्या नेत्याला आपलं समजून, ज्या नेत्याला जे सांगेल ते काम दिलं, जे सांगेल ती जबाबदारी दिली, तो नेता हात दाखवून पुढे निघून गेला आहे। या पडत्या काळात, अडचणीच्या या काळात, निवडणुका तोंडावर असताना काँग्रेसला रामराम करून, महाविकास आघाडीला रामराम करून अशोक चव्हाणांनी भाजपमध्ये प्रवेश केला। त्यांची भूमिका त्यांना लकला, परंतु यामुळं महाविकास आघाडी कमजोर होईल हा गैरसमज त्यांनी डोक्यातून काढून बाजूला ठेवावा। कारण महाविकास आघाडी कमजोर होणार नाही, काँग्रेस कमजोर होणार नाही। उपकाराची परतफेड जरी अशोक चव्हाणांनी चुकीच्या पद्धतीने केली असली, उपकाराची परतफेड जरी त्यांनी वापर करून बाजूला सरून केली असली, तरी सुद्धा अशोक चव्हाणांना लवकरच महाविकास आघाडी पर्याय तयार करेल। आणि नांदेडमध्ये जरी अशोक चव्हाणांना वाटत असलं की मी गेलो म्हणजे सगळं नांदेड भाजपमय झालं, असं अजिबात होणार नाही। नांदेडमध्ये महाविकास आघाडीच जिंकेल, काँग्रेसच जिंकेल। मित्रांनो, विचार हा करावा असा वाटतोय की या अशोक चव्हाणांना काँग्रेसने काय कमी केलं होतं। जवळजवळ 50 वर्षाहून अधिकचं राजकारण आहे, ज्यामध्ये चव्हाण कुटुंब महाराष्ट्रात प्रमुख भूमिका बजावत आहे। गांधी घराण्याशी सलोख्याचे संबंध ठेवून चव्हाण कुटुंबानं नेहमीच आपल्याला जे हवं ते सगळं मिळवलं। आज नांदेड शहराचा विचार केला तर सगळ्या डीलरशिप अशोक चव्हाणांकडे आहेत। कुठलीही 4 व्हीलर घ्या नाहीतर 2 व्हीलर घ्या, उद्योगधंदे मोठमोठे अशोक चव्हाणांनी उभारले। त्यांच्यावरती विश्वास ठेवून सोनिया गांधींनी मुख्यमंत्री बनवलं महाराष्ट्र राज्याचं 2008 ला। तेव्हा याच अशोक चव्हाणांनी आदर्श घोटाळा करून काँग्रेसलाच बदनाम केलं होतं। तरी सुद्धा काँग्रेसनं पाठीशी घातलं। आपला एक नेता आहे, आपला एक जबाबदार माणूस आहे, खूप वर्षांपासून आपल्या पक्षात काम करतोय म्हणून पाठीशी घातलं, चुकांवरती पांघरून घातलं। एका बाजून सरकारी चौकशी सुरू असताना सुद्धा पक्षातील जबाबदारी सुरू ठेवल्या। अख्ख्या नांदेड जिल्ह्याची आणि मराठवाड्याची जबाबदारी अशोक चव्हाणांवरती दिली आणि तेच अशोक चव्हाण आज वेळ आल्यावर भाजप सोबत निघून गेले आहेत। काँग्रेसला टाटा बाय बाय त्यांनी केला आहे आणि तेही ऐन निवडणुकीच्या तोंडावर। लोकसभा आणि विधानसभा निवडणुका तोंडावर असताना अशोक चव्हाणांचं जाणं हे व्यवहारात बसणारं नाही। त्यांनी शुद्ध फसवणूक केली आहे। त्यांनी असं करायला नको होतं। कदाचित ते उपकार विसरले असावेत, काँग्रेसने त्यांच्यासाठी जे काही केलं ते विसरून गेले असावेत, त्यामुळे त्यांनी ही गद्दारी केलेली आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर नक्की करा, चॅनल सबस्क्राईब नक्की करा, आमचे सर्व व्हिडिओ नक्की पहा। धन्यवाद। जय महाराष्ट्र।